गावाकडे आलो. आल्यास भूक लागली, गोळ्या घ्यायच्या होत्या. बायकोला म्हणलं थोडं जेवण दे. तिनं आणली पोळी, बाजरीची भाकरी, मेथीची भाजी थोडीशी. चल पोऱ्या आमच्या शेतातल्या गेला हरपशीन त्याच्यामध्ये थोडासा गहू पेरलेला आहे वडिलांनी. तर पाय धुतले, वाटला आंघोळच करायला. आमचं हे शेत इथं पहिले गाई वगैरे बांधायची गोठ्यात, आता सगळे विकल्या वाटत आमचं राहिलं नाही. जनावर गाई बांधायचं गोठा होता. खूप वर्षानंतर आलोय मी, पण मला 3 वर्ष झाले आजारानं मला येता येत नाही गावात. तर आलो, आठवण म्हणून राहील. तर आठवणीचे काही फोटो काढले. परत सांगता येते ना का पहिले आम्ही आलो होतो खूप वर्ष तेव्हा माझी मुलं खूप छोटी छोटी होती. वाटलं आंघोळ हे बघा त्याला खूप गरमी व्हायली तर थंड पाणी घ्यायले अंगावर. ऊर्जेवरती विहिरीचं लय थंड आहे ना. पाण्यातून बाहेर निघावं वाटत नाही, कारण की किडनी पेशंटला खूप गरमी असते ना. पाणी बंद केलेलं असतं त्याचं, तर छान वाटत पोरही म्हणत बाबा आम्हालाही करायची आंघोळी. म्हटलं तुम्ही नका मला सांग. आलो माझ्या घरी, माझं ते घरातच माझा बेड, माझी जुनी खोली, खूप साधं घर आहे. माझी आई वय झालंय आता, घेतलं ना किडनी मागितली होती पण बस का होणार नाही ऑपरेशन, कारण आपल्या दोन्ही किडन्या फेल झाल्या. चला असो, तुमच्या कृपेने परत होईल. किडनी टाकायचं काम नाही पडणार. बाहेरचा परिसर माझ्या घराचा, इकडं माझ्या भावाचं त्याचंही चाललंय जेवण. बायको बसली थोडंसं स्वयंपाक करावं लागायला, काय करते. मलाही म्हणे थोडंसं जेवा, मी मग बसलो पोरांना घेऊन थोडंसं जेवण करायला. चला, किडनी पेशंटचा ब्लॉग आहे. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट करा.